मसाजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांचे साळू असलेले दादासाहेब खिंडकर यांना एका तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी न्यायालयानं शिक्षा सुनावली होती। मात्र या प्रकरणातून ते आता जामिनावर बाहेर आले असून संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण दाबण्यासाठी मला अडकवण्याचा प्रयत्न केला असल्याचे गंभीर आरोप दादा खिंडकर यांनी केले आहेत। नेमके दादा खिंडकर यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। जे काही माझ्या विरोधात षडयंत्र रचलं गेलं होतं त्या षडयंत्राचा तो भाग होता आणि आता माझी न्यायालयातून जामीन झालेली आहे। पुढे कसा लढा सुरू राहणार आहे या संपूर्ण घटनेमध्ये? ही जी घटना आहे ह्यातली जो फिर्यादी आहे तो फिर्यादी जो व्यक्ती आहे ती फिर्याद करण्यामागचं कारण आहे की संतोष देशमुख हत्या प्रकरण दाबण्यासाठी। ही घटना जुनी आहे। हे लोक खोट्या तक्रारी देतात, कट करून छोट्या मोठ्या जखमा करून 307 सारखे राजकीय गुन्हे दाखल करण्यासाठी ह्या लोकांचा वापर केला जातो आणि हे लोक पुढं करून गुन्हे दाखल केले जातात आमच्याकडं। म्हणून ह्या लोकांची जी काही आमच्यासोबत घटना घडली होती ते माझ्यासोबतच्या लोकांना मारहाण करतानाचे व्हिडिओ मी पुरावे पोलीस स्टेशनला आमच्या कुटुंबाने दिलेले आहेत। त्या ज्या लोकांना मारहाण केलेली आहे ते लोक पोलीस स्टेशनला गेले परंतु त्यांची फिर्याद घेतली गेली नाही। ते व्हिडिओ मी तुम्हाला आत्ता दिलेले आहेत। त्या व्हिडिओमधलेच हे लोक आहेत आणि आत्ता ते लोकांचा वापर देशमुख प्रकरण मागं घेण्यासाठी केला जात आहे, त्यांना पुढं केलं जात आहे। आम्हाला त्रास देण्यासाठी SP साहेबांकडे धनंजय देशमुख यांनी तक्रार केलेली आहे आणि त्यांना जाऊन वैयक्तिक भेट घेऊन त्यांना सांगितलेलं आहे की हे लोक अशा पद्धतीने त्रास देत आहेत। प्रकरण माघारी घेण्यासाठी धनंजय देशमुखवर दबाव आणत आहेत आणि मला बाहेर काढण्यासाठी त्यांनी धनंजय देशमुखकडे प्रस्ताव दिला होता की दादा खिंडकरला जर सोडायचं असेल तर तुम्ही संतोष देशमुख हत्या प्रकरणातले लोक तुम्ही सोडा, तरच आम्ही ह्यांची जामीन होऊ देऊ, नाहीतर आम्ही ह्यांना सुटून देणार नाहीत, जामीन होऊ देणार नाहीत। आम्हाला काही लोक त्यांना जे काही राजकारणातून मदत केली जात आहे हे राजकीय बडे लोक त्यांच्या पाठीमागे आहेत, म्हणून ह्या घटना पुढं घडत आहेत।